जी नोकरी आजपर्यंतची म्हणजे सिरमची नोकरी शाळेत कॉलेजात प्रत्येकाचं मन लावून जर शिकशील चांगली नोकरी लागेल, सुखी होशील, स्पर्धेत टिकशील. 10वी झाली, 12वी करावी लागली, 12वी दमून दमून बॅचलर, शेवटी मास्टरमध्ये वाट लागली. मास्टर डिझर्टेशनला सिरममधली पूर्ण QC फिरली, साक्षात्कार झाला. हे पागल लोक थेट वाट वसंतदादा इन्स्टिट्यूटची धरली. वाटलं तिथं तरी सुखी होईल. आता नोकरी लागली, कसलं काय सुख. मोलबाय सोडून शेतकाम आठवड्याला परत ओळखी पाळकीने लुपिन गाठली. परत ओळखी पाळकीने फिरंगुटची लुपिन गाठली. वाटलं आता नक्कीच सुख. मराठी माणूस गप्पगार, इथं मराठी माणूस गप्पगार. तमिळांच्या एकाधिकारशाहीने पुरती वाट लागली. म्हटलं नको ती चिडचिड, नको तो लांबचा प्रवास. मग आपली सिरम परत गाठली. सिरमला आलो. मालव्यांकडं निमोनिया फॉर्म्युलेशनमध्ये मन रमलं. दिवस रात्र न पाहता कामं केली. तिथं आपली मराठी खेकडा संस्कृती जागी झाली. हैराण झालो. शेवटी मीच नांगी टाकली. आता म्हटले बस झालं. कुणाच्या बापाचे लागत नाही. आपला घरचा व्यवसाय इथंच आशा संपली. अचानक रमेश पाटलांनी गळ घातली. तुला व्यवसाय शिकण्यासाठी रिकमेंडमध्ये संधी आहे चांगली. बघावं म्हटलं तर साहेब बिल्डिंग 5 मध्ये पायऱ्यांवरच भेटला. तुम्ही उद्या भेटा म्हटला. केबिनमध्ये गेलो, अजबच वाटला. त्याच्या सांगण्यावरून मी अमर साहेबाला गाठला. अमर साहेब माणूस भारी, गट्टी जमली, कामाची गोडी लागली. वीट लावून डिपार्टमेंट बनवले. 5 वर्ष सहज गेली. करोना आला आणि स्वतःला आजमावण्याची संधी भेटली. दोघांनी मिळून मग ठरवले स्वतःची शेती औषधाची कंपनी काढली. दिवस खूप छान चांगले चालले होते. 2022 मध्ये साहेबाच्या डोळ्यावर मार लागला आणि इथंच माशी शेंकली. बंद करू सारं.